नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुनश्च स्वागत आहे। आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यामध्ये भरपूर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांच्या जागा निघालेल्या आहेत। तर ते कुठले पदे आहेत, त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, एज ग्रुप काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांचा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर रिक्रुटमेंट टू व्हेरियस नॉन फॅकल्टी पोस्ट ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस ॲट AIIMS नागपूर इथे आहे। नॉन फॅकल्टी आहे, टीचिंगचा नाही आहे। तर इथे पोझिशन दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पे स्केल आणि टोटल किती वॅकन्सी आहेत ते सुद्धा दिलेलं आहे। तर मेडिकल फिजिसिस्ट आहे, 2 पोझिशन आहेत, लेवल 10 आहे। क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट आहे, लेवल 10 एक जागा आहे। मेडिकल ऑफिसर आयुष एक जागा आहे। योगा इन्स्ट्रक्टर एक जागा आहे। असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 2 जागा आहेत। एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स 4 जागा आहेत। स्टोअर कीपर 4 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर अकाउंट NR एक जागा आहे। ज्युनियर सिव्हिल एक जागा आहे। ज्युनियर इलेक्ट्रिकल एक जागा आहे। ज्युनियर फिजिओथेरपिस्ट एक जागा आहे। ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट 2 जागा आहेत। लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट एक जागा आहे। ऑप्टोमेट्रिक्स 2 जागा आहेत। टेक्निशियन लॅबोरेटरी 16 जागा आहेत। टेक्निशियन रेडिओलॉजी 2 जागा आहेत। फार्मासिस्ट 5 जागा आहेत। फायर टेक्निशियन 2 जागा आहेत। मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन 2 जागा आहेत। स्टेनोग्राफर 4 जागा आहेत। लॉन्ड्री सुपरवायझर 1 जागा आहे। ज्युनियर वॉर्डन 2 जागा आहेत। ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टोटल 10 जागा आहेत। सो अशा टोटल 68 जागांसाठी ही भरती आहे। 68 जागांसाठी। नोट इन द पोस्ट ऑफ आयडेंटिफाईड सुटेबल फॉर PWD कॅन्डिडेट विथ स्पेसिफाईड डिसेबिलिटी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 4%, यापैकी 4% रिझर्वेशन हे PWD कॅन्डिडेटसाठी असणार आहे। सो सिलेक्शन प्रोसिजर आपण लक्षात घेऊयात। तर ग्रुप A पोस्टसाठी जे आहे, तर ग्रुप A पोस्ट म्हणजे सिरियल नंबर 1 ते 3 या दरम्यान येणाऱ्या पोस्टची सिलेक्शन प्रोसेस ही डायरेक्ट परफॉर्मन्स ऑफ इंटरव्ह्यू बेस ओनली असणार आहे। हाऊ द इन्स्टिट्यूट मे होल्ड द स्क्रीनिंग टेस्ट और एनी अदर स्क्रीनिंग प्रोसेस टू शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू इन दोज पोस्ट अगेन्स्ट विच मोर एलिजिबल कॅन्डिडेट्स विल अप्लाय। द डिसिजन ऑफ द इन्स्टिट्यूट इन दिस रिगार्ड्स विल बी फायनल। सो इन्स्टिट्यूटचे डिसिजन असणार आहे। जास्त कॅन्डिडेट आले तर कदाचित रिटर्न पण ते घेऊ शकतील किंवा डायरेक्टली स्क्रीनिंग म्हणजे इंटरव्ह्यू पद्धतीने 1 ते 3 नंबरच्या पोस्टची हे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। दुसरा आहे ग्रुप B आणि ग्रुप Cच्या ज्या पोस्ट आहेत तर यांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। CBT टेस्ट यांची कंडक्ट केली जाईल। ऑर्डर ऑफ अ मेरिट सब्जेक्ट टू क्वालिफाईंग द स्किल टेस्ट, आणि स्किल टेस्ट ज्या पोझिशनसाठी रिक्वायर आहे जर ती घेतली गेली तर ती सुद्धा कंडक्ट केली जाणार आहे। म्हणजे ग्रुप B आणि ग्रुप C साठी एक रिटर्न टेस्ट होईल, त्यानंतर तिसरे जे आहे स्किल टेस्ट होईल। इफ डिसाइडेड जर ती कन्सिडर केली गेली तर ती घेण्यात येणार आहे। यात जे टेक्निशियन किंवा जे पदं असतील टायपिंग वगैरे तर त्यांची स्किल टेस्टसुद्धा कंडक्ट केली जाणार आहे। तर द स्कीम ऑफ एक्झामिनेशन अँड सिलेबस ऑफ द पोस्ट शाल बी अपलोडेड ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट निरंतर चेक करायची आहे। डेट ऑफ ऑनलाईन CBT एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूचे सुद्धा वेबसाईटवरच आपल्याला डिटेल्स ह्या भेटणार आहेत। टेस्ट सेंटर जे असणार आहेत या प्रोसेससाठी तर न्यू दिल्ली आणि दिल्ली NCR, त्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई MMR असेल, कोलकाता असेल, हैदराबाद असेल, बेंगलुरू असेल, लखनौ असेल आणि नागपूर असेल। तर या ठिकाणी ही टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे। ॲडमिट कार्ड फॉर CBT हे वेबसाईटवरूनच तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील। एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष आहे। SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील, एम्प्लॉय ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असतील त्यांना 5 वर्ष, फॉर दोज हू हॅव कम्प्लिटेड 3 years ऑफ रेग्युलर सर्व्हिसेस तर त्यांच्यासाठी 5 वर्ष असणार आहे। एक्स सर्व्हिसमॅन लेंथ ऑफ मिलिटरी सर्व्हिस इन्क्रीज बाय 3 years तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचा असणार आहे। ॲप्लिकेशन फीज जी आहे तर जनरल OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये असेल। SC/STच्या कॅन्डिडेटसाठी 800 रुपये असणार आहे आणि PWDसाठी नील असणार आहे। महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या। कॅन्डिडेट मस्ट अप्लाय
ऑनलाईन थ्रू द वेबसाईट, ज्याची वेबसाईट आहे AIIMS-nagpur.edu.in. या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक दिसणार आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे आणि बाकी अपडेटसुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर दिले जाणार आहेत. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रत्येक पोझिशनचा आपण इथे लक्षात घेऊयात. तर मेडिकल फिजिसिस्ट जे आहेत त्याचं MSc मेडिकल फिजिक्स और इक्विवॅलंट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटीचं एज्युकेशन पाहिजे किंवा MSc इन फिजिक्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, अ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री इन रेडिओलॉजिकल मेडिकल फिजिक्स फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असलं पाहिजे किंवा MSc इन मेडिकल टेक्नॉलॉजी विथ रेडिओलॉजी पाहिजे. एक्सपिरियन्स हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स वर्किंग इन रेडिओथेरपी डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल पाहिजे आणि एज हे 21 ते 35 वर्षाचा आत एज त्यांचं पाहिजे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या पदासाठी MA किंवा MSc इन सायकॉलॉजी विथ MPhil इन क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पाहिजे. ॲटलिस्ट 2 years ऑफ एक्सपिरियन्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी पाहिजे. डिझायरेबल PhD इन क्लिनिकल सायकॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असेल. एज लिमिट 21 ते 35 वर्ष असणार आहे. पुढचं पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष. त्यांचं डिग्री इन रिलेव्हंट स्ट्रीम ऑफ आयुष फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे. एनरोलमेंट ऑन द सेंट्रल रजिस्टर ऑफ दॅट स्ट्रीम ऑफ सेंट्रल स्टेट रजिस्टर ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये. एक्सपिरियन्स 3 वर्षाचा पाहिजे. क्लिनिकल अँड टीचिंग एक्सपिरियन्स डिझायरेबल असेल. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन अ रिलेव्हंट स्ट्रीममध्ये असेल तर ते डिझायरेबल असेल. 21 ते 35 वर्षाचा आत त्यांचं एज लिमिट पाहिजे. योगा इन्स्ट्रक्टर ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ डिप्लोमा इन योगा फ्रॉम अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन बाय गव्हर्नमेंट किंवा ग्रॅज्युएट इन योगा सायन्स फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. 5 years एक्सपिरियन्स ऑफ अ टीचिंग और ट्रेनिंग ऑफ योगा इन अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूशनमध्ये असलं पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ अ योगा इन ऑर्थोपेडिक्स असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. 21 ते 35 वर्षाचा आत एज असणं गरजेचं आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट डिग्री चालणार आहे. MBA फ्रॉम इन मॅनेजमेंट फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट MBA त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. नॉलेज ऑफ गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स असणं गरजेचं आहे. प्रोफिशियन्सी इन कम्प्युटरमध्ये असणं गरजेचं आहे. एज लिमिट 21 ते 30 वर्षाचा आत त्यांचं एज असणं गरजेचं आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे. डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इक्विव्हॅलंट प्रोफिशियन्सी इन कम्प्युटरमध्ये असणं गरजेचं आहे. एज बिटवीन 21 ते 30 असणं गरजेचं आहे. स्टोअर कीपर आहे. डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन मेडिकल इन मटेरियल मॅनेजमेंट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर डिग्री इन मटेरियल मॅनेजमेंट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी जर असेल तर त्यांना प्रिफर दिला जाईल. प्रिफरेबल मेडिकल स्टोअर आणि एज हे 18 ते 35 वर्षाचा आत असणं गरजेचं आहे. ज्युनियर इंजिनियर ACNR आहे. ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे. डिझायरेबल 2 years एक्सपिरियन्स इन रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये किंवा डिप्लोमा असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. एज नॉट एक्सिडेड 30 वर्षाचा आत एज पाहिजे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. डिझायरेबल 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा डिझाईन अँड इंजिनिअरिंग सिव्हिल प्रोजेक्टमध्ये असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 30 वर्षाचा आत एज त्यांचं असणं गरजेचं आहे. इसेन्शियल ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ग्रॅज्युएशन असेल डिप्लोमा असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. एज 30 वर्षाचा आत असणं गरजेचं आहे. ज्युनियर फिजिओथेरपिस्ट 10+2 सायन्स फिजिक्स केमिस्ट्री आणि असणं गरजेचं आहे. बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपीज फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रजिस्टर विथ द फिजिओथेरपी काउन्सिलमध्ये आणि 21 ते 30 वर्षाचा आत त्यांचा एज असणं गरजेचं आहे. ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट असला पाहिजे. बेसिक डिग्री इन स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. डिझायरेबल MSc इन स्पीच हिअरिंगमध्ये. क्लिनिकल एक्सपिरियन्स इन अ हॉस्पिटल इन द फील्डमध्ये असणं गरजेचं आहे. 21 ते 30 वर्ष एज लिमिट यासाठी आहे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट. बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्समधनं असणं गरजेचं आहे. बेसिक डिग्री इन इक्विव्हॅलंटमध्ये असणं. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 21 ते 30 वर्षाचा आत एज लिमिट. ऑर्थोमेट्रिक इसेन्शियल बेसचे ऑर्थोमेट्रिक 21 ते 35 वर्षाचा आत एज लिमिट. टेक्निशियन आहे. BSc इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी 5 वर्षाचा अनुभव. डिप्लोमा असेल तर 8 वर्षाचा अनुभव
आणि एज लिमिट हे 25 ते 35 वर्षाचा आत असलं पाहिजे. टेक्निशियन रेडिओलॉजी आहे, BSc 3 वर्षाचा रेडिओलॉजीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. 21 ते 35 वर्ष एज लिमिट. फार्मासिस्ट डिप्लोमा इन फार्मसीमध्ये असणं गरजेचं आहे. फार्मसी काउन्सिलमध्ये रजिस्टर असणं गरजेचं आहे. 21 ते 27 वर्षाचा आत एज असणं गरजेचं आहे. फायर टेक्निशियन 10+2 ITI इन फायर टेक्निशियनमध्ये असणं गरजेचं आहे. एज लिमिट 18 ते 27 वर्ष आहे. मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन आहे, ज्यांचं BSc इन मेडिकल रेकॉर्ड्समध्ये असणं गरजेचं आहे किंवा 10+2 सायन्स फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड आणि मेडिकल रेकॉर्ड किपिंग फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं डिप्लोमा त्यांचा झालेला असावा. 18 ते 30 वर्ष एज लिमिट त्यांचं असावं. स्टेनोग्राफर 12th क्लास इक्विव्हॅलंट असलं पाहिजे. स्किल टेस्टमध्ये डिक्टेशन 10 मिनिट 80 वर्ड पर मिनिट आणि 50 मिनिटात 65 मिनिट्स. हिंदीचं स्पीड त्यांचं असणं गरजेचं आहे. 18 ते 27 एज लिमिट त्यांची असणं गरजेचं आहे. लॉन्ड्री सुपरवायझर 12th+ इक्विव्हॅलंट बोर्डमध्ये असणं पाहिजे. डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट ड्राय क्लिनिंग लॉन्ड्री टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे आणि 18 ते 30 वर्षाचं एज लिमिट असणं गरजेचं आहे. ज्युनियर वॉर्डन आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट 2 year एक्सपिरियन्स ॲज अ ज्युनियर वॉर्डन ऑर इक्विव्हॅलंट इन द कॉलेजमध्ये असणं गरजेचं आहे. 30 ते 45 वर्षाचं एज लिमिट यांना आहे. त्याचबरोबर ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, 12th पास असणं गरजेचं आहे. स्किल टेस्ट 35 वर्ड इंग्लिश आणि 30 वर्ड हिंदीची टायपिंगचा स्पीड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. डिझायरेबल बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर आणि 18 ते 30 वर्ष एज लिमिट त्यांच्यासाठी आहे. सो अशा पद्धतीने हे एज लिमिट क्रायटेरिया आपण बघितला आहे. जे विद्यार्थी यामध्ये बसत आहेत त्यांनी नक्की हा फॉर्म फिलअप करावा. सर्वांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद.